तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र किंवा सामायिक परीक्षा होणार आहे. हं. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे 2024 मध्ये होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि ही सराव प्रश्नपत्रिका एकूण हं, जी आहे ती तुमची 80 गुणांची असणार आहे. संपूर्ण संस्कृत विषयाचा हा पेपर आहे. 80 गुणांची आणि वेळ असणार आहे परीक्षेमध्ये 3 तास. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका जी आहे ती पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे. म्हणजे यासारख्या प्रश्नांची इतर प्रश्नांची सुद्धा पाठ्यपुस्तकामधल्या जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा हं, नक्की काय होईल उपयोग होईल. ओके. आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा हं, तर प्रश्न क्रमांक 1 आहे. तुम्हाला इथे चित्र दिलेली आहेत वेगवेगळी. तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे संस्कृतमध्ये नाव लिहायचं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 1 अ. तसंच ह्या ज्या संख्या आहेत हां, त्या अक्षरात किंवा अंकात ज्याप्रमाणे दिलंय त्या अक्षरात दिलं असेल तर अंकात, अंकात दिलं असेल तर अक्षरात. हां, तर ते लिहायचं. तिन्हीचाही म्हणजे अशा प्रकारचे इतर सुद्धा सराव करा तुम्ही. हं. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत इथे. हं. तर याच्यामध्ये योग्य जोड्या जुळवा. तर हा प्रश्न बघून घ्या स्क्रीनशॉट मारायचा हवं तर. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एक गद्यांश दिलेला आहे. हं. तो वाचायचा आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके. जस्ट अ मिनिट. त्यावरच्या प्रश्नांची काय करायची उत्तरं इथे द्यायची आहेत. तर हा व्यवस्थित वाचा इथे. आणि मग त्याखालील प्रश्नांची उत्तर द्या. आधी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मग त्यानंतर हे जे प्रश्न आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित वाचा आणि मग त्यानुसार उताराचा उपयोग करून तिथे जो दिलाय तुम्हाला त्याचा उपयोग करून तुम्ही हे पूर्ण करा. ओके. त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न त्याच्यातलाच दुसरा 3 शब्द ज्ञानवाचा ते आहे. त्याच्यातला 3 पैकी 2 असं न करता सर्व सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे सर्व प्रश्नांची तयारी करा व्यवस्थित. तर हा प्रश्न पुढचा आहे तुमचा. त्याच्यानंतर पुढे हे पुढचे प्रश्न आहेत. तर हे सगळे बघा नीट. परत काय आहे? हं, तर इथे तुम्हाला पद्यांश दिलेला आहे. त्याच्यावरचे प्रश्न परत. हं, तर आधी हा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या व्यवस्थित. आणि त्याच्यावरचे हे काय करा प्रश्न सोडवा. ओके. त्याच्यावरचे हे अजून प्रश्न आहेत इथले. जस्ट अ मिनिट. हे प्रश्न. तर हे सगळे नोट करा. त्याच्यानंतर हा प्रश्न इथला. तर हे सुद्धा पूर्ण करा. त्याच्यानंतर इथे सरळ अर्थ याचा लिहायचा आहे या ओळींचा. दोन्हीचीही तयारी करा. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हीचीही करा. ओके. हा पुढचा प्रश्न आहे त्याचा. तुमच्या मातृभाषेमध्ये किंवा जे माध्यम भाषा आहे त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. ओके. ते व्यवस्थित लिहायचं. त्याच्यानंतर हा. तर हे प्रश्न सुद्धा बघा. इथं प्रश्न क्रमांक 3 आहे. त्याच्यातले हे प्रश्न. त्याच्यानंतर हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर हे. ओके. तर हे काय करा व्यवस्थित सोडवा तिथे. हे झाल्यानंतर आता इथपर्यंत बघितलं पण हे आता त्याच्या पुढचं. सॉरी इथे जस्ट अ मिनिट. हे लिहिल्यानंतर हे पद्यांश ओळी आहे तिथे आणि मग याच्यावरचे हे प्रश्न, प्रश्न 3. हे आधी व्यवस्थित वाचा आणि मग ह्यावरचे प्रश्न सोडवा आहे खाली. ओके. हे प्रश्न जरा नोट करा व्यवस्थित. याच्यानंतरचा हा अ झाल्यानंतर इथे. ओके. त्यानंतर हा ई प्रश्न. ओके. हे पूर्ण करा. सगळ्याची तयारी करा. त्याच्यानंतर हा प्रश्न इथे. परत सरळ अर्थ त्याचा हा प्रश्न आहे इथे. ओके. व्यवस्थित वाचा प्रश्न ते. लेखन कौशल्यावर आधारित हे प्रश्न आहे. चौथा अ मध्ये हा पहिला हा नोट करून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर हा दुसरा. हा दुसरा. त्याच्यातले हे 2 आहेत. प्रश्न काय आहे तो व्यवस्थित वाचा. 2 पैकी 1 म्हटलं दोन्हीची तयारी व्यवस्थित करा. ओके. त्याला ऑब्लिक आहे. चित्रवर्णन. तर ते हे पूर्ण करा मग या चित्राच्या सहाय्याने. त्याच्यानंतर पुढे भाषा अभ्यासाचे
हा तक्ता पूर्ण करायचा आहे. एकवचन, द्विवचनांमधला तो पूर्ण करायचा. त्याच्यानंतर सर्वनाम तालिका, ओके, ही पूर्ण करायची. हे पूर्ण करायचं त्याच्यानंतर. ओके, इथे हे सुद्धा पूर्ण करायचं. ओके, त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे इथे, त्यातलाच प्रश्न सोडवताना सगळे सोडव. आता इथे हा प्रश्न, तर हा व्यवस्थित नोट करा. त्याच्यानंतर हा पुढचा समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्याच्यानंतर सूचनानुसार कृती करा आणि हे प्रश्न सोडवा. यातले त्याच्यात एकूण 5 आहेत. 5 पैकी 3 म्हटलं, पण सगळ्याची तयारी करा. ओके, सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवा. त्याच्यानंतर अपठित गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. हा व्यवस्थित वाचा आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते सोडवा. व्यवस्थित सर्व प्रश्नांची तयारी करा. हा प्रश्न, यातले हे 4, पुढे 5, 6 आणि 7 व्यवस्थित नोट करा आणि ते सोडवा. त्याच्यानंतर हा प्रश्न, हे 2 प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर हा इथे एक आहे. ओके, तर व्यवस्थित बघून घ्या. हवं तर व्हिडिओ थांबवून पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट मारा. ओके, तर इथं तुमचा एकूण जो 80 गुणांचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे जे प्रश्नपत्रिका आहेत किंवा सर्व आपण बनवलेले आहेत ऑलरेडी, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही इतर सर्व विषयाच्या सुद्धा बघू शकता. ओके, थँक्यू.